एका लहानशा खेड्यात गोदाका नावाची एक वृद्ध बाई राहत होती. वय झालं होतं, अंगात त्राण उरलं नव्हतं, पण मन मात्र अजूनही मऊ आणि प्रेमळ होतं. नवरा केव्हाच गेला होता, मुलं शहरात स्थायिक झाली होती. आमचं आपलं आयुष्य आहे असं म्हणत ते कधीच गावाकडे फिरकली नाहीत. गोदाकाचं छोटंसं मातीचं घर, अंगणात एक तुळस आणि बाजूला जुना कडू लिंब हेच तिचं जग होतं. सकाळी लवकर उठून ती तुळशीला पाणी घालायची, देवापुढे दिवा लावायची आणि देवाला एकच प्रार्थना करायची, देवा आज तरी कुणी माणूस भेटू दे. गावात सण आला, उत्सव आला, पण गोदाक्काच्या घरात मात्र नेहमी शांतता. गावची मुलं तिला गोदाक्का म्हणत हाक मारायची. कुणी पडलेलं पेन उचलायला सांगायचं, कुणी पाणी प्यायला यायचं. ती हसून सगळ्यांना मदत करायची. एक दिवस पावसात एक लहान मुलगा तिच्या दारात आला. अंग थरथरत होतं. गोदाकाने लगेच त्याला आत घेतलं, कोरडा कपडा दिला, गरम भाजी भाकरी खायला दिली. तो मुलगा म्हणाला, गोदाका तू माझ्या आजीसारखी आहेस. ते शब्द ऐकून गोदाकाचे डोळे पाणावले. कित्येक वर्षांनी कुणीतरी तिला आपली म्हटलं होतं. हळूहळू गोदाकाचं घर मुलांनी गजबजायला लागलं. कुणी अभ्यास करायला यायचं, कुणी गोष्ट ऐकायला. गोदाक्का त्यांना आयुष्याच्या गोष्टी सांगायची, संयम, माणुसकी, प्रेम यांची शिकवण द्यायची. एके दिवशी गोदाक्का आजारी पडली. गावातल्या मुलांनी, शेजाऱ्यांनी मिळून तिला दवाखान्यात नेलं. तिची स्वतःची मुलं आली नाहीत, पण पूर्ण गाव तिच्या सोबत होतं. शेवटच्या क्षणी गोदाक्का हळूच म्हणाली, माझी पोरं मला विसरली, पण देवाने मला एवढी माणसं दिली. कथेतील बोध: नातं रक्ताचं असतं, पण माणुसकीचं नातं मनाचं असतं. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.